नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आम्ही आमच्या गावी इथे जामसंडे वाडातर रोड या ठिकाणी आमच्या तेली बांधवांचं देवस्थान आहे, मेळेकर या नावाने। तर इथे दरवर्षी वार्षिक लघुरुद्र असतात आणि ब्राह्मण भोजन असतं। तर या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत दर्शनासाठी। चला तर मग दर्शन घेऊया। तर इथे सुंदर अशी रांगोळी काढली आहे आमच्या मैत्रिणींनी। सुस्वागतम, सर्वांचं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये। चला तर मग आपलं स्वागत सगळ्यांचं झालेलं आहे आणि तेलीवाडी विकास ग्रामस्थ मंडळ आपले सहर्ष स्वागत करत आहे। चला आपण आता आतमध्ये जाऊन सर्वप्रथम दर्शन घेऊया। तर दरवर्षी इथे लघुरुद्र असतो, ब्राह्मण भोजन असतं। तर आम्ही दरवर्षी हा इथे व्हिडिओ करत असतो। जागृत देवस्थान आहे, तर आपण नमस्कार करूया। तर हे 7 आसर देवी देवता यांचं हे 7 आसरांचं पूजन केलेलं असतं। तिथे पहिले नमस्कार करूया। ओम श्री मेळेकर देवाय नमः। त्यानंतर आता जरा फेरफटका मारूया। तर या ठिकाणी आता सगळे महिला मंडळ हळूहळू सगळे आमच्या वाडीतली मंडळी सगळी जमत आहेत, पाहुणे येत आहेत, चाकरमानी येत आहेत, सगळे आता आपल्याला इथे भेटणार आहेत। तर सगळ्या मैत्रिणी भेटणार आहेत। तर आता इथे सगळ्यांशी आम्ही आता भेटतो आहोत। या आहेत आमच्या नानी, सोलकडीची तयारी करतायत, सुंदर सोलकडी बनवतात त्या। आणि इथे खिरीची तयारी चालू आहे, गूळ किसला जातोय, कापतायत गूळ म्हणजे। आणि हे महाप्रसादाची इथे मोठे मोठे पातेली ठेवलेली आहे, तिथे महाप्रसाद बनवला जातो। या ठिकाणी पूर्ण जेवणाची तयारी महिला मंडळ करतायत सगळी, खोबरं किसाचं काम चालू आहे। आता पूजा या ठिकाणी आपण आलेलो आहोत। स्वयंभू महादेवांचं देवस्थान आहे आणि इथे जागृत देवस्थान आहे हे। तर आपण सर्वांनी दर्शन घेऊया। आम्ही दरवर्षी याचा व्हिडिओ करतो। तर व्हिडिओ करण्यामागचं एवढंच कारण आहे की दरवर्षी इथे चाकरमानी भाऊबंद सगळे मुंबईवरून बाहेरगावीहून सगळे येतात, पण काही जणांना काही कारणास्तव नाही येता येत। त्यांच्यासाठी खास या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना दर्शन घेता येतं आणि या कार्यक्रमाचा आनंद घेता येतो, म्हणून हा आम्ही व्हिडिओ करत असतो की ज्यांना येता आलं नाही त्यांना याचा आनंद घेता यावा, त्यांना दर्शन घेता यावं। तर ज्या ठिकाणी महादेवांचं स्वयंभू स्थान असतं, म्हणजे जिथे महादेवांचं स्थान असतं बऱ्याच ठिकाणी तिथे असे पाण्याचे झरे असतात। तर इथे देखील पाण्याचे गोड्या पाण्याचे झरे आहेत। तिथे हे असं आम्ही विहिरीसारखं बांधून घेतलेलं आहे देवस्थानने, त्याला तळी या नावाने देखील म्हणतात। गोड्या पाण्याचे झरे आहेत, अखंड वर्षभर हे झरे इथे वाहत असतात। तर जिथे महादेवाचं स्थान आहे तिथे हे झरे असतातच बऱ्याच ठिकाणी, असं पाहिलेलं आहे मी। तर आता इथे पूजा जवळजवळ आता पूजेचा विधी आता संपलेला आहे। आता इथे आता आरतीला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळामध्ये। तर आपण सर्वांनी आरतीमध्ये सहभागी होऊया आणि आरती झाल्यानंतर लगेचच महाप्रसादचा कार्यक्रम होणार आहे। पाणी तामणात पाणी सोडा, मंडळी आरत करायची आहे। उभी राहा, अक्षता द्यायचं की
आशीर्वादून गाणं करूया. थोडा मंडळी देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. तुम्ही घरी प्रसाद करा, तुमच्या घरी होऊन जायचंय सगळं. तुम्ही महापुरुष या ठिकाणी स्थान या स्थानामध्ये जे काही ते बांधव या ठिकाणी ते दर पौर्णिमेला ब्राह्मण अर्चन पूजाच्या सेवा करतात. आज या पौर्णिमेच्या दिवशी आज या ठिकाणी सगळ्या वार्षिक वर्धापन दिन या दिनानिमित्त त्याने हे सर्व बांधव या ठिकाणी आलेले त्यांनी या ठिकाणी ब्राह्मणाला करून रघुवंतांनी जी सेवा केली. ही सेवा करून त्यांची कुलस्वामी ठिकाणदार महापुरुष आकारी ब्राह्मण जिरबा रामेश्वर देव समस्त ग्रामदेवत त्यांचं स्मरण करून नारळाची बल्लभ महात्मा दिली. सर्व देवतांना आमंत्रण करून त्यांनी या ठिकाणी या भक्तांची सेवा केली आहे. ही काय सेवा केली काय करून द्या काय यांच्या गंगाचा प्रेमा करा. इथपासून परदेशापर्यंत त्यांची जी मंडळी आहे त्या मंडळींना सुखी ठेवा. शेतीवाडी पुढे मुलांना शिक्षण धंद्यामध्ये नोकरी चाकरी बढती देऊन त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करा. ज्या काय त्यांच्या अडचणी असतील जे काय ग्रहांची दाबडा असेल काय बाहेरची वादा असेल कोणाचं काय आकृत असेल वास्तुरोष असेल कुठे काय चूक झाली असेल त्यांचा त्यांना त्रास न होता ज्या ज्या ठिकाणी ते जातील ज्या ज्या ठिकाणी ते शब्द टाकतील त्या शब्दाला मान मिळवून देऊन जो कोण त्यांचा महापुरुष असेल त्याला राजी करून घरच्या देवांना राजी करून त्यांची जी जी आज काय कार्य आरंभलेली असतील निर्विघ्नपणे पार पाडून द्या. पुढे चांगल्या प्रकारे या सर्वांना सुखसंपत्ती संतती आयुष्य आरोग्य देऊन त्यांची भरभराट करून द्या. जे काय क्लेश असतील ते दूर करा. आज जो काय उद्योगधंदा आहे व्यापार आहे नोकरी चाकरी आहे बागायती आहे इतर काही व्यवसायात या व्यवसायामध्ये सतत निसर्गाचा कोप अन्य काही कारणामुळे आणि नुकसान तोटा होतो आहे त्याचा बंदोबस्त करून यापुढे कोणत्याही प्रकारे नुकसान तोटा होणार नाही याची जबाबदारी घेऊन धंदा उद्योग व्यापार नोकरी चाकरी बागायती इतर काही व्यवसाय असतील या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे यश प्राप्त करून द्या. ज्या काय अडचणी असल्या तुम्ही दूर करून जशी आतापर्यंत त्यांना प्रतिनिधी दाखवला तुम्ही प्रतिनिधी दाखवा. आकेला पावन व्हा एक मत एक विचार करून या ठिकाणी सर्वांकडनं आनंदाने सेवा साजरी करून घ्या. आनंदी आनंद साजरा करा. जय जनी सेवा
वेडेकर महाराज की जय, हिरवादेवी माते की जय, रामेश्वर महाराज की जय. जय जय जय. आणि मग वार्षिक रपाळीचा भरलेला पण ठेवला करून घे काय त्यांच्या जे काय मनातली इच्छा आकांक्षा ते पूर्ण कर काय त्यांच्या कामाधंद्याचं कसली जी काय अडचण तुझ्या पायाखाली घाल आणि ती सेवा तकलीफ करून सदैव कृपा आश्वास तू त्यांच्या पाठीशी ठेव महाराज आणि तुझ्या रखवालीचा या भरलेला फळ ठेवला आता मान्य करू योगेश
आता महाप्रसाद सगळ्यांनी घेतलेला आहे आणि प्रत्येकजण आता आपापल्या घरी निघालेले आहेत निरोप घेऊन. तर जाताना सर्व सुहासिनी महिला वर्गाची आता इथे ओटी भरली आहे हळदी कुंकू लावून. तर आता हा कार्यक्रम आता इथे हळदी कुंकू कार्यक्रम आता सुरू झालेला आहे. प्रत्येक सुहासिनी इथे हळदी कुंकू लावून आता प्रत्येकीची इथे ओटी भरली जाते. अशा प्रकारे महाप्रसाद घेऊन आता सर्व भाविक आपापल्या घरी निघालेले आहेत. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद. काही भाविक हे टेम्पोमधून आलेले होते ते देखील आता निघालेले आहेत. सर्वांनी खूप इथे आनंद घेतलेला आहे कार्यक्रमाचा. कार्यक्रम पाहण्यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.